आता मभांविषयी आपल्याला आता समारोपाकडे आपण आता येतोय. एक सुंदर कार्यक्रम आज आपला पुढे हा झालेला आहे आणि हा पारिवारिक सोहळा अतिशय सुंदर झालाय. कोरोनाच्या काळामध्ये इतके जण आपल्याला लाभलेत. खरं तर एका एक बसतात सगळेजण. आज सगळ्या खुर्च्या फुटलेल्या आहेत. मला वाटतं एकमेव हे प्रेक्षकगृह असेल. तर मभांविषयी थोडंसं सांगते. तर माझ्या वडिलांनी मला बोटाला धरून जर शिकवलं असेल चालायला तर मभांचं बोट धरून मी साहित्यामध्ये आले. मभा मी काय म्हणायची की मी पुण्यामध्ये शिकायला आले त्यावेळेस म्हणलं माझा बाप आहे पुण्यामध्ये आणि मभांनी मला मुलीसारखं वागवलं आणि मला साहित्य म्हणजे काय. मभांच्या जर तुम्ही गझला किंवा कुठल्याही तुम्ही वाचा, अभंग असू दे, रुबाया असू दे, शेर असू दे, गझल असू दे, त्याच्यानंतर आता त्यांनी अखंड काव्य लिहिलेलं आहे ते चालूच आहे. अजून पिक्चरही काढणार आहेत आता मभा. नाव म्हातारा नवरा गमतीला आम्ही खूप म्हणजे जवळपास 10 वर्ष झालं म्हातारा नवरा गमतीला हा पिक्चर दोघे मिळून काढतोय. अजून तर काही तो पिक्चर प्रकाशित नाही झाला. आम्ही स्पॉन्सर शोधतोय. आम्हीच म्हातारे झालो. तर असे मभा चव्हाण की ज्यांना भले दिग्गज लोक गुरु मानतात असे मभा चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत इथे व्यक्त करावं. मित्र सर्वांना धन्यवाद देतो. आजचे उत्साहमूर्ती गोपाळ गुंड यांनी आपल्या दिवंगत पत्नी सुरेखा गुंड यांच्या स्मरणार्थ आज हा कविता संग्रह आपल्या समोर ठेवलेला आहे. श्रीमनाच्या जाणीवा याच्यामध्ये त्यांनी टिपलेले आहेत आणि त्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रतिमा प्रकाशनाचं जे चांदणं आज पडलेलं आहे तर म्हणजे चोराच्याही मनात चांदणं असतं पण दीपकच्या मनामध्ये एक वेगळी अस्मिता आहे आणि त्यातून ही प्रकाशन संस्था उभी राहिली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे बरेच वेळा आपण म्हणतो की एखादा माणूस शून्यातून वर आलेला आहे. तर मी तर नेहमी सांगतो की आमचे हे दोन्ही मित्र चांदणे पती-पत्नी हे शून्य फोडून वर आलेले. पुण्यासारख्या शहरामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 350 प्रकाशनं आता आहेत. त्यातली साधारणतः 25 ते 30 प्रकाशनं जिवंत आहेत आणि त्या जिवंत प्रकाशनामध्ये प्रतिमा प्रकाशन हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. हा प्रतिमा प्रकाशन ही संस्था नसून हा एक सोहळा आहे. मित्र प्रतिमा प्रकाशनाचं मला कधीतरी जाहीर कौतुक करायचंच आहे. परंतु मी एवढं सांगतो की अण्णाभाऊ साठेंचं जे समग्र वाङ्मय आहे ते त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लोकांसमोर सादर केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट मित्र, आपल्याकडे एक प्रथा आहे आणि जी प्रथा अत्यंत चुकीची आहे. ते म्हणजे पत्नी गेल्यानंतर तिच्यावर खूप भरभरून लिहायचं, खूप भरभरून बोलायचं आणि प्रत्यक्षात मात्र चांगलं वागायचं नाही. मित्र, हा तुळस हा कविता संग्रह एक भलेपणाचं प्रतीक आहे. आपल्या पत्नीविषयी आपल्याला जे प्रामाणिकपणे वाटतं, मनातून जे हृदयातून येतं त्याबद्दल त्यांनी जे आपले व्यक्त केलेलं आहे. आदित्य, पूजा आणि आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. माझ्या शेजारी ज्येष्ठ सुश्री देसाई मॅडम आहेत. खरं म्हणजे त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्यांनी मगाशी फार सुंदर वाक्य सांगितलेले. कधी कधी साहित्यिकाला सुचत नाही की मुलं जेव्हा पालक होतात ना
तेव्हा खरं म्हणजे आयुष्याची चांगली यशस्वी झाली असं आपल्याला वाटायला लागतं. हा मुलगा अमेरिकेवरून आलेला आहे, तरी भारतीय जीवनामध्ये रुळलेला आहे. वेगळेपण असा वेगळ्या वाटा लोक दाखवत नाही किंवा पाहतात पण दाखवत नाही. तर ह्या सगळ्या कुटुंबाचे मी आभार मानतो. आमचे मित्र सचिन माळी विद्रोह, खरं म्हणजे विद्रोह ही कविता खरं म्हणजे काही लोकांच्या पसंती पडत नाही. मी तर नेहमी सांगतो की कविता म्हणजे ओवी देखील कविता आहे आणि शिवी देखील कविता आहे. फक्त ओवी सुकुमार असली पाहिजे आणि शिवी दर्जेदारच असली पाहिजे. ह्या दोन्ही कविता आहे. कोणी किती मूर्खपणा करो त्याचा अर्थ नाही. त्यामुळे शीतलताईंनी आता जे सचिननी हा सुंदर लिहिलेला आहे, विद्रोही लिहिलेला आहे. विद्रोही माणसं मला नेहमी आवडतात. या ठिकाणी आमचे विनोद दासपुर आले, नंतर किशोर केळकर आलेले, आमचे अनेक मित्र आलेले, आमचे जोगदंड आलेले, आणखी बरेच लोक दिसत आहेत, ओळखीचे दिसत आहेत. आणि खेड जुन्नर आंबेगाव पट्ट्यातले काही लोक दिसत आहेत. खरं म्हणजे या पट्ट्यातली माणसं ही पट्टेरी वाघासारखी आहेत. खेड जुन्नर आणि आंबेगाव, तर यांचं नेचर एक आहे. खरं म्हणजे अख्खा महाराष्ट्र एकत्र वेगळा आणि खेड जुन्नर आणि आंबेगाव हा टापू वेगळा. त्याचा अनुभव राहूनच घेतला पाहिजे. आणि आमचे मित्र गोपालजी कुंड तर याच्यात आहे, कुठे सह्याद्रीच्या अगदी शिखर जे आहे शिवनेरी, तिथे मी तर असं म्हणेन की शिवनेरी हे सह्याद्रीचं महाकाव्य आहे, सह्याद्रीने लिहिलेलं महाकाव्य आहे. तर अशा गावातून ही प्रेरणास्थान आहे. ही सगळी माणसं आली, सर्वांना धन्यवाद देतो. गुंड साहेबांचं मला एक फार वैशिष्ट्य वाटलं की जे मनात आलं ते बोलत गेले आणि अत्यंत चांगले अनुभव सांगितले त्यांनी. ते हल्वे झाली ती देखील एक कविताच होती. दीपकला मी धन्यवाद देतो की अत्यंत चांगला सोहळा आयोजित केला. अस्मिताच्या बाबतीत काय, अस्मिताचं चांदणं या प्रकाशनामध्ये पडलेलं आहे, तिलाही धन्यवाद देतो. मित्र, मी एवढं सांगतो या निमित्ताने की आपल्या भारताला दुसरी संस्कृती नाही. आपल्या भारताकडे एकच गोष्ट सांस्कृतिक आहे, ती म्हणजे कुटुंब. जगामध्ये सगळं आहे. तुम्ही मला वाटतं 7 वंडर्स ही देखील जगामध्ये आपल्याकडे नाही आहे अजून. अगदी निश्चित सांगतो, उगीच आपण म्हणतो की आमचं विस्मयकारक स्मारक वगैरे आहे, तसं काही नाही. मित्र, जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. मग भारताकडे काय, तर भारताकडे फक्त कुटुंब आहे. आणि हे कुटुंबाला तडा जर गेला तर आपल्या संस्कृतीमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपलं कुटुंब जपलं पाहिजे. आणि ह्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी सादर झालं त्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे. मित्र, मी जास्त बोलणारा माणूस नाहीच आहे. खरं म्हणजे जे माणूस तिथं ते मी बोलतो. पण मी एक मला फार चांगली कविता आठवते आणि ती लोककवी मनमोहन यांची कविता आहे. पत्नी गेल्यानंतर त्यांनी कविता लिहिली. 4 ओळी जेवढ्या आठवणीचे तेवढ्या सांगतो. ते म्हणतात, अंगणातली तुळस जळाली, मागे उरल्या दगड विटा. अंगणातली तुळस जळाली, मागे उरल्या दगड विटा. घर उरले पण फुटे उंबरा, श्वास मुले पण थिजला वारा. अवघ्या आकाशातून अर्ध्या आकाशातून अवचित, मागे फिरला का सविता. अंगणातली तुळस जळाली, मागे उरल्या दगड विटा. मागे उरल्या दगड विटा. मित्र, पत्नीच्या बाबतीत आपलं दुःख कोणी का असेना, किती पत्नी गेल्याचं दुःख किती महत्वाचं आणि मुलाचं आहे, महत्वाचं आहे ते यातून दिसतंय. मुलाचं आहे, तिचं आयुष्यामध्ये ती जिवंत असताना तिला साथ द्या. जिवंत असताना मी साथ दिली पाहिजे. मी जवळ परत मला असं सांगावंच वाटतं, भरभरून बोलावंसं वाटतं की अवमानित स्त्रियांची त्यांची पुस्तके वाचू नका. सोडून जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका.
जरी धर्मग्रंथ असला फेकून द्या. अवमानित स्त्रियांस त्यांची पुस्तके वाचू नका, सोडून जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका, त्यांच्या परी सौंदर्य वेष्टे. तुम्ही तरी होऊ नका, पाहू नका घरच्या घरी, फुकटात ही शोकांतिका, पाहू नका घरच्या घरी फुकटात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण काय समजून राहिलो? बऱ्याच वेळा आपलं फार गैरसमज आहे. मी एक गझल लिहिली होती, गझल बघा आपल्याला. तर गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे. भारतीय स्त्रियांचं चित्र असं सचिन. गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे. गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे. मी एकटीच बसते सावली स्वतःच्या, माझ्या सभोवती हा वैराण माळ आहे. विहिरीकडे कुणी हा अजिबात येत नाही, विहिरीकडे कुणी हा अजिबात येत नाही, बहुतेक साचलेला पाण्यात गाळा. माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, येथील दैवतांना माझा विटाळ आहे. माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, येथील दैवतांना माझा विटाळ आहे. मित्रो, शेवटचा शेर असा की स्त्रियांना आता तुम्ही ट्रॅडिशनल समजू नका, नेहमीच्या आपल्या ठेवणीतल्या स्त्रिया समजू नका. पैठणी जशी ठेवणीतल्या ही काळी साडी की फंक्शन पुरती तसं नाहीये. आता हिमालयावर ओता वरून पाणी, आता पाहिजे तर विमानाने होता, आता हिमालयावर ओता वरून पाणी, बर्फात पेटलेला आतून जाळ आहे. गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे. परवा आमचा एक मित्र आला आणि मला म्हटला मी जगातून आलोय आणि ही 7 आश्चर्य आहे जगामध्ये, यांचं त्याच्याबरोबर फोटो काढले मी त्या आश्चर्याबरोबर. मी त्याला म्हटलं तुला माहिती आहे का, जे जगात नाही ते आपल्या घरात येईल, तुला माहिती आहे का? हो ना, म्हणजे काय म्हटलं, एक शेत ऐकू तुला. साऱ्या जगात जर का काही विशेष आहे, कुठलं स्मारक आलेलं सेवन मंडळ वगैरे, साऱ्या जगात जर का काही विशेष आहे, माझी विशेष आहे, माझी मित्र. सेवन मंडळ पैकी हे 8वं मंडळ जे आहे ते खरोखरच आपली बायको. खरं म्हणजे ती कशी आहे म्हणूनच इतके वर्ष ती आपल्या बरोबर असते. आता माझी बायको माझ्या बरोबर इतके वर्ष, मी काय लायकीचं हे सांगायची काही गरज आहे का? मी तुमच्या बाबतीत काय माझी शंका नाही, मी काय तर एवढं असताना देखील ती माझ्या बरोबर आहे, ही आश्चर्य नव्हे काय. तर म्हणून हे ते मंडळ आहे आयुष्यातलं. तर साऱ्या जगात प्रत्येकाने लक्षात ठेवा, साऱ्या मी प्रातिनिधिक बोलतो, मी माझ्याविषयी बोलतो, दीपक तू विशेष लक्षात ठेव. साऱ्या जगात जर का, सगळ्या जगात जर का काही विशेष आहे, माझी विशेष आहे, माझी विशेष. मित्रो, कुटुंबाचा विषय निघाला म्हणून थोडंसं सांगतो. आठवून आठवेना मला माझे बालपण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण, शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, तेव्हा माझ्या मनावरी दौतशाहीची साधते. आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण, त्याची अजून करते वेळी बाभळ राखण. रण रण त्या उन्हात नाही थकलो ग आई, माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गत अमर आई, माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गत अमर आई. कुटुंब कसे, आई धरणी सारखी बाळ अंकुरा सारखे, आई धरणी सारखी बाळ अंकुरा सारखे, आणि पित्याचे आयुष्य सूर्यप्रकाश सारखे. मी जो परवा गावाकडे गेलो तर बहिणी भेटायला आल्या. कशा आल्या की नद्यांसारख्या वाटल्या. नद्यांसारख्या बहिणी बाप सह्याद्रीचा कडा, नद्यांसारख्या बहिणी बाप सह्याद्रीचा कडा, धरित्रीच्या वदनाचा आई रुपाया रोकडा, धरित्रीच्या वदनाचा आई रुपाया. निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला,
म्हणजे आल्प्स गिरणार काय जे असेल ते पर्वतांची अनेक नावे आहेत, सह्याद्री, विंध्य, सातपुडा, आल्प्स गिरणार वगैरे जे काय. निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला, त्याच्या संतापाचे कढ आले चैत्र वैशाखाला. आता साहेब एक फॅशन आहे, जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती. बऱ्याच वेळा काय म्हणजे आपल्याकडे फॅट जे असते की खेडा जुन्नर आंबेगाव तसा आता परिणाम की जागा विकायची आणि बंगला मारायचा आणि सोन्याचं काय जे असं ते काही गळ्यात वगैरे घालायचं. तर जागा जमिनी विकून खरं म्हणजे असे की माझ्या बापाने जमीन विकली असती तर मी सोन्याच्या चपला घातल्या असत्या, सोनं पायात घेतलं असतं. अजून त्याने विकले नाही. जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती, माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती, माझ्या बापाने विकला नाही. बरं, माझा बाप तुमचा बाप त्याच्या आधीची पिढी काय फार वेगळी नाही. मी जे बोलतो ते तुमच्यासाठी आणि तुमचंच आहे. बघा, दिला आयुष्याने दगा बाप वाघापुढे उभा, दिला आयुष्याने दगा बाप वाघापुढे उभा, त्याच्या अजून लपवतो पाठीमागे छोटा मभा, त्याच्या अजून. आता काय होतं की अस्मितांनी बोलवलं, दीपक बोलवलं, धावत जातो, येतो म्हणतो, आधीच म्हणतो येतो. मला माणसं जिथं तिथं न्या, मला असं वाटतं. मित्र, माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला, माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला, बापा सारखा माणूस नाही भेटला कवीला, बापा सारखा माणूस भेटला. आणि म्हणून त्या बापाचा मी सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. आणि मलाही ऐकून घेतलं आणि मलाही सांगितलं. बाबा तर शेवटचं त्या दुनियाचं शेवटचं घर ठोठावले, बायको माझी वाघीण होत. हो, दुनियामध्ये एक स्टांजा आहे, पण तो आता मित्र मला काही आठवत नाही फारसा, पण मी सगळीकडे हाका दिल्या सगळीकडे ठोठावले, सगळीकडे हाका दिल्या सगळीकडे ठोठावले, उपयोग त्याचा काय झाला लोक होते झोपले, फक्त दोन छोटे वाघ होते सोबतीला, बायको वाघीण होती साथ द्याया एकट्याला, बायको वाघीण होती. कुटुंब आहे तुमच्या कुंड परिवाराला आणि चांदणे परिवाराला आणि मी सगळे माझे मित्र आहात, मला सर्वांना धन्यवाद देतो. दीपकने सांगितले की आईची कविता. मित्र, एवढी एकच कविता सांगतो. मनामध्ये विचार आला की माता, माती आणि आई ह्या आणि सृष्टी ह्या सगळ्या एखादी ओळ लिहावी या सगळ्यांमध्ये. असंच जातो आणि घरी गेलो, बायकोने दरवाजा ओढून घेतला होता आणि अंगावर फुलांची चादर घेऊन ती झोपली होती. दोन्ही कुशीमध्ये 2 मुलं होती आणि तेव्हा असं वाटलं, अंगावर ओढून नक्षत्रांची जाळी, अंगावर पत्नी काय, अंगावर ओढून नक्षत्रांचे जाळे, झोपली धराही कुशीत घेऊन बाळे, झोपली धराही कुशीत घेऊन बाळे. मित्र, आई उन्हाची सावली इथल्या तमाम भगिनींना ही कविता सादर समर्पण करतो. आमच्या देसाई मॅडम साठी सादर करतो. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, असला तर आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठल ही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. आई कुणाचीही असो,
आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. पूजाची असो किंवा आमच्या अस्मिताची असो, आई देसाई मॅडमची असो, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. खूप काम करावं, राजकारणात करावं, समाजकारणात करावं, साहित्यामध्ये करावं, शायरीमध्ये करावं. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. माऊलीची पाय धुळं रोज कपाळी लावावी. आईलाही कधी कधी आठवते तिची आई. आईलाही कधी कधी आठवते तिची आई. अशा वेळी जन्म येते एक उदास अंगाई. आणि मुलींनो लक्षात ठेवा, कशी होती तुझी आई नका विचारू आईला. कशी होती तुझी आई नका विचारू आईला. तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेळीला, जाते जाईच्या वेळीला. सुंदर महाराज, खूप सुंदर. मबांनी एकच शिकवलं की स्वर्गास आग लाभो तिकडे बघू नका. दर्यात पोहणारा माणूस वाचवा. माणूस वाचवायची आज जगाला गरज आहे. चांगल्या विचारांची गरज आहे, चांगल्या लिखाणाची गरज आहे, चांगल्या साहित्याची गरज आहे. आणि ही गरज आज आपली भागलेली आहे असं मला वाटते तुळस या काव्यसंग्रहातून. तर पुन्हा एकदा काकांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या लिखाणाला सुद्धा. आणि सगळं मान्यवर किशोर केळेकर सर आले आणि अजून बरेच कवी आलेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आणि आभार मानायला मी आदित्यला सांगते. तर पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवूया शेवटच्या.